असा प्रकार विधानसभेला झाला नसता असं तुम्हाला वाटतं का? मी आजही कुणाकडे काहीही अपेक्षा ठेवत नाही. आजही इतकं सत्य असून सुद्धा, कारण माझा विश्वास जे आहे ते संपलेला आहे. जे जे एजन्सीज आहे, हे इलेक्शन कमिशन, हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावर काम करत, ते काय मोदी साहेबांच्या पक्षाच्या विरोधात जाणार का? आणि करत असेल तर मलाच काही सांगण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या सोशल मीडियावर टाकलेला आहे. इलेक्शन कमिशनने स्वतःहून दखल घ्या ना त्याच्या बाबतीत, आणि घ्या प्रेस कॉन्फरन्स आणि सांगा इम्तियाज जलील खोटं बोलत आहे का. कमीत कमी हे तर सांगा ना. मी काय कलेक्टर साहेब आणि आरओ साहेबांची प्रेस कॉन्फ्रेंस यासाठी कि ये एरिया में इतने वोटिंग हुआ है, निष्पक्ष इलेक्शन हुआ है, बहुत अच्छा इलेक्शन हुआ है, 2000 हमारे कर्मचारी लगे थे, अब काउंटिंग के लिए हम लोगों ने ये सुविधा करे. हे नौटंकी ऐकायला मी बसलेला नाही आहे. बोला साहेब प्रश्न. सगळे ज्यावेळेस मार्ग बंद होतात त्यावेळेस न्यायिक लढाई लढावी लागते. तुमच्याकडे जर क्लिअर एव्हिडन्स आहे तर या सगळ्या संदर्भात तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन लढाईला कमीत कमी मी जे आरोप आज केलेले आहे, मी इलेक्शन कमिशनच्या अकाउंटेबिलिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. मी पोलिसांच्या अकाउंटेबिलिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. आता यांना असं वाटत आहे की हे सगळं खोटं आहे, तर कमीत कमी त्यांनी स्टेटमेंट द्यावं, त्यांनी माझ्यासारखी पत्रकार परिषद घ्यावं आणि त्यांनी सांगावे की हे सगळं खोटं आहे का ते. मग मी त्याच्या नंतर विचार करेल की मला कोणतं पाऊल उचलायचं आहे. तुम्ही गप्प बसणार असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा हरामचा पैसा तुमच्यापर्यंत पण आलेला आहे. मग काय आहे या इलेक्शन मध्ये जिथे जिथे आम्ही गेलो तर काही वेळातच त्यांचे 20, 25, 30, 40 लोक यायचे आणि जय श्रीराम. अरे भगवान जय श्रीराम याचा काय संबंध तुमच्या हे जे सुरू करत होते तुम्ही, तुमच्या हे जे तुम्ही पैसा वाटप करून हे लोकशाहीला कमजोर करण्यासाठी जिथे जिथे आम्ही तुम्हाला रेड हँडेड पकडलं तर त्यावेळी डायरेक्ट तुम्ही आता जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले. याच्यामध्ये भगवानला कशाला आणले तुम्ही? कशा प्रकारे असा तुमचा एकच उद्देश होता ना की कशा प्रकारे आपल्याला ध्रुवीकरण करायचं आहे, कम्युनल आपण कसा पोलराइज करता येईल हे की नाही. अरे मी उमेदवार होतो, मला अधिकार आहे. नासेर सिद्दीकीला अधिकार आहे. त्या पीआय ज्यांनी थांबवलेले आहे नासेर सिद्दीकीला मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत इलेक्शन सुरू आहे 6 वाजता ऑफिशियल टाइम आहे, पण 6 वाजेच्या नंतर ही इलेक्शन सुरू आहे तर कॅन्डिडेटला अधिकार आहे की आज जाण्याचा. कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही याला हे थांबवले? आणि जसा हे लोक करत होते तर आमचेही काही लोक 3 वाजेच्या नंतर त्यांनाही किती पैसे देण्यात आले होते इलेक्शन डिस्टर्ब करायला, हेही याच्यावर. खूप इच्छा होती मला, महिलांना मारण्याची इच्छा नाही होती. मी इतकं नाही आहे, नामर्द नाही आहे मी की महिलांवर मी काही करणार. पण तुमचे जे कार्यकर्ता जे होते ना गुंड, होतं मला इच्छा होती की त्यांचा थोबाडा फोडायचं. पण मला निवडणूक लढायची होती. तर अतुल सावे माझ्यासोबत बसा, तुम्ही माझ्यासोबत आपण दोघं बसू आणि जॉईंट प्रेस कॉन्फरन्स तुम्ही द्या. ते वेगळी गोष्ट आहे ना. मी काय आरोप करतो त्याच्या बाबतीत बोला ना तुम्ही. इतके घाबरलेले होते, इतका पैसा कुठून आला अतुल सावे साहेब? आदर्शच्या ठेवीदारांचे जमिनी तुम्ही विकत घेतलेली आहे तुमच्या पीएच्या मार्फत. तेच पैसे तुम्ही परत लोकांना देत आहे ना. हे पैसे आले कुठून? हे जे वाटणारे लोक आहे, जालिंदर शेंडगे आपल्या दलित समाजाला कशा विकून आपल्या स्वतःच्या बंगलो कसा उभा करत आहे. हे जे सोनवणे आहे, विचार करा तुम्ही की जे माणूस असे 500-500 रुपये त्यांनी आपल्या खिशात किती मिळाले असेल त्याला. हे संविधानाचे रक्षक आहे, हे डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे लोक आहे. ये ऐसी महिलाएं जो है इलेक्शन के दिन इनको इनकी औकात समझ में आएगी. ये शकीला पठान जैसे लोग जो है ये भीड़ से आके
कितना पैसा मांग रही थी ये बैठने के लिए। तो सर आप अपने उसको बताया कि मैं क्या पैसे हराम के पैसे दूंगा ऐसे लोगों को? आप इसे आरोप कैसे लगा रहे हैं? जब आपके ऊपर आरोप आ रहे हैं तो महिला के बारे में आप कैसे मैं आपको इलेक्शन के दिन, आप उनके रिश्तेदार लग रहे हैं, आपको इलेक्शन के दिन पता चलेगा। सुनिए, आपके जैसे पत्रकारों को भी मैं अच्छी तरीके से हैंडल करता हूं। पत्रकार है आप, मुझे मालूम है आपको शकीला पठान को आपने वोट दिए अगर होंगे तो आपको 23 तारीख के दिन समझ में आएगा ये महिला कितने लाख लोग वोट लेती है या सिर्फ इसको हराने के लिए खड़ा किया गया था। और आप जैसे जो पत्रकार है ना साहब, मुझे मालूम है, मुझे सिखाइए मत, मेरा मुंह खोलने मत लगाइए कि आप लोग डॉक्टर गफ्फार कादरी से कितना पैसा लेकर बैठे हुए थे। समझ रहे? बकवास बंद करिए, बकवास बंद करिए। आप जैसे यूट्यूबर्स को मेरे को मालूम है कि आप कितनियों में दिखते हैं करके। चलिए रखिए, खामोश बैठिए, नहीं तो इसको उठाकर बाहर ले जाइए, ले जाओ इसको बाहर ले जाइए, ले जाओ इसको। मैं तुझे भी कहा हूं, मैं मीडिया की मैं रह चुका हूं, मैं इज्जत करता हूं, लेकिन तुम्हारे जैसे दलालों को मैं खड़े आम सरे भरी सड़क के ऊपर ले जाओ, उसको बाहर ले जाके फेंको, उसको ले जाओ, उसको बाहर ले जाओ, उसको बाहर ले जाओ। चलिए 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 चलिए, बहुत बहुत धन्यवाद आप सभी लोगों का, सभी लोगों का धन्यवाद। मैं उम्मीद करता हूं लोकशाही को जिंदा रखने के लिए आप लोग भी हमारा साथ देंगे और ये जो एविडेंस हमने दिया है वो एविडेंस के हिसाब से आप हमारे को मदद करेंगे इस मामले में। सगळं माझ्या फेसबुक पेज आणि यूट्यूब वर टाकलेलं आहे। 6 बजने को 5 मिनट या 4 मिनट बाकी थे। कुछ मुस्लिम महिलाएं भी वहां खड़ी थी, लेकिन उनको पीआई साहब ने रोक दिया बाहर और ये सारे लोगों को अंदर लिया। हमारे लड़कों ने बहुत उनसे बहस की तो कहने लगे कि नहीं नहीं आप लोग 6 बजे बाद आए, वो 6 बजे के अंदर है। मैं अंदर गया तो मुझको कम से कम 10 मिनट गेट के ऊपर रोकी। मतलब मेरा राइट है क्योंकि मैं कैंडिडेट हूँ और मुझे तो इधर से 100 लेडीज, इधर से 100 जेंट्स, 2 या 3 मिनट पहले अंदर वो लोग काफी हुआ। जब देखा वो ऑफिसर जो दिन भर एक एक लेडीज को देख रहा, सोच रहा, लिख रहा और इतना टाइम पास कर रहा था, तो अचानक उसके अंदर इतनी फुर्ती आ गई थी कि ऐसा ले रहा, देख रहा, ऐसा कट कर रहा, आगे भेज रहा था। तो मतलब उसने ऐसा टारगेट लिया था कि मैं 10 मिनट में 200 वोट करवा दूंगा। कई जगह मैंने ऐसा देखा कि उन्हें सिर्फ बीएलओ की चिट्ठी लेकर आया और इन्हें ऐसा ताक में था कि भाई बीएलओ की चिट्ठी पे उसको वोट करवा दो, तो मैंने उसको रोका वहां पर। मेरे बाप की जागीर नहीं है, हर जो वोट जो है आपको यहाँ आईडी प्रूफ, जब तक प्रूफ नहीं होता तब तक आप आगे भेजते कर सर। तो एकदम तो मेरे तरफ देखने लगा, मैंने वहाँ बहुत बहस किया उससे, मैं कैंडिडेट हूँ, तुम लोग घराने के लिए है क्या फ्री एंड फेयर इलेक्शन करवाने के लिए। उतने में 2 पुलिस वाले पीआई साहब आए, उन्होंने कहा कि सीसी कैमरे के अंदर से तो कलेक्टर साहब देख रहे हैं, एसीपी साहब देख रहे हैं, डीसीपी साहब देख रहे हैं और आपको रूम से बाहर जाने के लिए कहा। मतलब मैं उम्मीदवार हूँ, जो बोगस वोट आए आप उसको बाहर नहीं कर रहे, आप मेरे को कर रहे हैं। तो कल पुलिस का रवैया दिन भर जो था हमारे कार्यकर्ताओं के खिलाफ, लिटरली एसीपी साहब ने लाता मार के हमारे टेबल गिराए, कुर्सियां फेंकी। एक तरफ दूसरी पार्टी का एक टेबल लगा हुआ था जहाँ 3 से 4 कुर्सियां लगी थी, वहां पर उन्होंने, मैं खामोशी से गया, उन्होंने मेरे को देखे नहीं थे, जाकर बोलने लगे कौन सी पार्टी से बैठे, तो बोले ऐसा ठीक है बोले। बाजू मेरा टेबल लगा हुआ था, वहां 2 बच्चे बैठे थे, 3 कुर्सियां रखी हुई थी, समझा देना, बोले 2 से ज्यादा, तीसरी कुर्सी हाथ दिखना नहीं। तो मैं बोला वाह साहब क्या इंसाफ है आपका। बाजू में 4 कुर्सियां, 4 लोग बैठे और जहाँ पर पता निशान आपके सुनते ही वहां पे जो है उनका बड़ा अधिकारी फिर पीछे से भागते हुए क्या हुआ तो ये ऐसा पार्सलिटी चल रही है। तो पुलिस डिपार्टमेंट ने दिन भर जो तो कहीं ना कहीं जो तो यहाँ एएफसी के सामने भी जब प्रदीप जायसवाल साहब का लड़का आया, वो टाइम में उन्होंने वहां से लोगों को हकाले, अंदर से सीटें मार के लोगों को डराया जा रहा था। तो कल का इलेक्शन जो है तो बहुत, मैं समझता हूँ कि एक तरफा पुलिस का रवैया था और मोदी के अंदर मेरे को जबरदस्ती जो है तो बाहर भिजाया गया। और वो जो वोटर्स थे उनके पास क्या डॉक्यूमेंट थे क्या नहीं, तो मैंने फिर मेरा पोलिंग एजेंट जो था उसको बोला, मेरे सामने मैंने 5 लोगों को जो जबरदस्ती वोट डालने आए थे, सिर्फ एक
पियानो की चीट लेकर आ गए थे। एक लेडीज को मैंने पकड़ा, उसकी ना सूरत मिल रही थी ना शक्ल मिल रही थी। बाहर यहाँ लोगों ने ये बोला कि आपको रूम से बाहर जाना पड़ेगा। एसीपी साहब देख रहे, वहां से सीपी साहब देख रहे, कलेक्टर साहब देख रहे हैं, आपको रूम से बाहर जाना पड़ेगा, तो हमको जबरदस्ती करना पड़ेगा। तो ये सारी चीजें अगर दिन भर चली। एक सेकंड, एक वीडियो और बचा हुआ है, वो आखिरी वाला। ये पुंडलिक नगर का है। ये पुंडलिक नगर के अंदर हमने जब बार बार है तो पुलिस, ये देखिए एक महिला अंदर दिखेगी आपको, जो इमीडिएट पैसा है तो ब्लाउज के अंदर डाल रही है। ये देखिए, ये यहाँ पे भी पैसा बांटने का काम किया जा रहा था। वो महिला जैसे ही उसने देखी तो उसने ब्लाउज के अंदर अपना पैसा डाल दी, और थोड़ी ही देर के अंदर इनकी टीम्स तैयार थी। ये मेरा लड़का खुद गया था वहां पे। जैसे ही वो बाहर निकला तो इनके पास पुंडलिक नगर के अंदर बहुत सारे लड़के आके वहां पर है तो फिर से वही नारा लगाना शुरू कर डाले। लेकिन हमने संयम बरतते हुए हमने ये कहा था कि हमें इलेक्शन करवाना है करके। इलेक्शन हो गया। हम चाहते तो कहीं ना कहीं हम इलेक्शन प्रोसेस ही रुकवा देते ये धांधलियां देखकर, लेकिन हमको इलेक्शन करवाना था, पूरा एविडेंस जमा करके अब हम आपके सामने आए। 49 वार्ड नंबर 49 के नगर सेवक ने खुलेआम आपके खिलाफ काम किया है, खुलेआम कैसे बात है? कौन? 49 वार्ड नंबर खुलेआम वार्ड नंबर 49 वार्ड नंबर भरकर। हाँ, वो वीडियो भी कौन है भरकर? क्या साहब? देखिए वो ठीक है, हमारे नहीं है, वो उनको निकाल दिए है इसका। नहीं ठीक है ना, नहीं हाँ, तो हमारे पार्टी में है ही नहीं भाई, वो निकाल दिए है। कोई भी किसी के लिए काम करे, हम बेईमानी की बात कर रहे हैं। नाही, इलेक्शन कमिशनने याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे ना। मी आज आपल्याला सांगतो, लोकसभामध्ये माझा जनताने पराभव नाही केली। मला एकनाथ शिंदे साहेब हेलिकॉप्टर मधून पैसे आणले होते। विषय असा आहे की 5 कोटी रुपये सापडले, पैसे वाटप करताना कधी आणले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। पैसे तर चिल्लर लोक आहेत, विनोद तावडे जवळ 5 कोटी रुपये वाटप करताना ते सापडले। तुम्ही इतका ओपन असूनही सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसेल तर त्याचा उत्तर मी पहिलेच दिलेला आहे आपल्याला। पोलिसांनाही निर्देश आले होते आणि इलेक्शन कमिशनच्या टीमलाही सांगण्यात आले होते, जे काही चाललेलं आहे त्याला चालू द्या, आम्ही सांभाळून घेऊ, तुम्ही कोणालाही थांबवायचं नाही। आंदोलन करना पड़ा, आज उनके पास गुना दाखिल हुआ। तो आपको बोलना, आपका बोलना ये है कि विरोधी जितने भी पार्टी के लोग खड़े थे उनके खिलाफ पुलिस और इलेक्शन कमीशन दोनों काम कर रहे थे। मैं तो आपको क्लियर बताया हूं ना भाई। अब मैं आपको एक, ये जो लड़का जिसको हमने पकड़े थे हमारे अजहर पठान, कहाँ है वो वीडियो? वो वीडियो भी चलवाने लगे। ये एक वीडियो, हमारा जो बच्चा महिलाओं को पकड़ पकड़ कर लाकर एडवोकेट डोनगांवकर के पास दे रहा था, मुस्लिम महिलाओं को, उसको पकड़ के बाज़ाब्ता पुलिस स्टेशन में हमने लेके गए। पुलिस स्टेशन का काम क्या था कि वो लड़के को पकड़ना, उसकी इंक्वायरी करना, वो कहां से आ रहा है। हम उसको बता रहे हैं कि वो एडवोकेट डोनगांवकर के पास कितनी महिलाओं को रिक्शे में भर भर कर लेकर गया। हमने पकड़ के लाके दिए उनको। क्या हुआ, पुलिस वालों ने चले जाओ करके, सादा सा एक ऐसा नोट भी नहीं किया गया की काही माणसांनी या माणसाला पकडून आणून दिलेले आहे, आम्ही हे त्याची इंक्वायरी करू, काही नाही, सोडून दिले। हमने जो काम पुलिस ने करना चाहिए था वो काम हमने करके दिए। पुलिस स्टेशन में ले जाकर हमने हाजिर किए, हमारे बच्चों ने ले जाकर दिए। पुलिस का काम था कि कम से कम उसको बिठा के रखे, उसकी इंक्वायरी करे कि कितनी महिलाओं को उसने लेकर आया है करके। जब डोनगांवकर के पास हमने पकड़े तो इस बंदे के पास 8 है तो महिलाओं के अलग अलग है तो वोटिंग इलेक्शन कार्ड्स मिले जो उसके परिवार के नहीं थे। यानी कि मतलब आपको 1000 रुपये के अंदर आपको 500 रुपये आपको कमीशन मिल रहा होगा कि महिला को हम 1000 देंगे, तेरे को 500 रुपये देंगे, ला जितने जनों को।
मला विचारू का मी? हो, इम्तियाज- एक सेकंड, मी बोलत आहे, मी त्यांचा प्रश्न विचारतो. तुम्हाला हा- बोला मग. अडचणीचे प्रश्न नाही का? काही- देतो मी. अडचणीचे सगळे बोलण्याची ताकद आहे माझ्याकडे. एक एक तुमच्या पत्रकार बिरादरीच्या माझ्याकडे ते कार्यकर्ता विचारत नाही आहे. तुमच्या पत्रकारिताच्या बिरादरीच्या एनडीटीव्हीचा पत्रकार विचारत आहे. मी तुम्हाला ही संधी देणार. मी घाबरणारा माणूस नाही आहे. तुम्ही अतुल सावेशी बोलत नाही आहे. इतिहास जलील आहे. पत्रकारिता मी पण केलेली आहे. या संदर्भाशी कोणाचं अनेकदा घडतं. मागे निवडणुकीत पण झालं, विरोधात झालं, सगळं होतं. पुढे काही छोट्या आमच्या प्रकरणात काय होईल असं वाटतंय? मी काय म्हटलेलं आहे की काही अपेक्षा नाही आहे. मी इलेक्शन कमिशन कडून काही अपेक्षा नाही आहे. पोलिसांकडून काही अपेक्षा नाही आहे. मी आपल्याला फक्त सत्य जे घडलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. याच्यापेक्षा काय असायला पाहिजे की ओपनली एक माणूस पैसे वाटत आहे दलित वस्त्यांमध्ये, त्याचा व्हिडिओ आहे, पैसे आणलेला तो माणूस. आता आंबेडकर नगरच्या सगळ्या सीसीटीव्ही काढा ना इलेक्शन कमिशन आणि पोलिसांनी. अपेक्षा काही नाही आहे, फक्त सत्य दाखवत आहे. बोला दादा. लोकसभेत असं म्हणाले, एक सेकंड. तुम्ही बोलताना असं म्हणाले, त्यामुळे लगेच विचारतो की मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरवरून पैसे पाठवले असं म्हणाले. पाठवले नाही, त्यांनी स्वतः आणले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकसभेच्या वेळी स्वतः हेलिकॉप्टर मध्ये पैसे आणले होते आणि ते पैसे लोकांमध्ये पोहोचवण्याचे काम जे आहे पोलिसांच्या गाड्यामध्ये करण्यात आले होते. त्याच वेळी तुम्ही इलेक्शन कमिशनला त्या संदर्भात पुरावे देऊन जर तक्रार केली असती तर असा प्रकार विधानसभेला झाला नसता असं तुम्हाला वाटतं का? मी आजही कुणाकडे काहीही अपेक्षा ठेवत नाही. आजही इतकं सत्य असून सुद्धा, कारण माझा विश्वास जे आहे ते संपलेला आहे. जे जे एजन्सीज आहे, हे इलेक्शन कमिशन हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावर काम करत, ते काय मोदी साहेबांच्या पक्षाच्या विरोधात जाणार का? आणि करत असेल तर मलाच काही सांगण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या सोशल मीडियावर टाकलेलं आहे. इलेक्शन कमिशनने स्वतःहून दखल घ्या ना त्याच्या बाबतीत आणि घ्या प्रेस कॉन्फरन्स आणि सांगा इम्तियाज जलील खोटं बोलत आहे का ते.